आपण जर पाहिलं तर आद्य क्रांतिगुरू लवजी वत्स साळवे यांची जन्मभूमी हा पुणे जिल्हा आहे, त्यांची कर्मभूमी हा पुणे जिल्हा आहे. मात्र दुर्दैवाने शासकीय अशा मोठ्या वास्तूला त्यांचं नाव नाहीये. आता पुण्यामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी मेट्रोचं मोठं काम सुरू आहे. मेट्रोचं फार मोठं जाळं या ठिकाणी पसरलं जात असताना स्वारगेट या ठिकाणी जे मेट्रोचं मुख्य स्टेशन होते त्या स्वारगेटच्या स्टेशनला देखील या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लवजी वत्स साळवे यांचं नाव देण्यात यावं अशा असंख्य मागण्या घेऊन या ठिकाणी या अधिवेशनाला आपण त्या ठिकाणी ठराव पारित करणार आहोत आणि ते ठराव पारित करून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पार्टीच्या बेसवर आरटी पण स्थापन करण्यात आलेली आहे, जी स्पेसिफिकली पाटण समाजाने एकंदरीतच त्या याच्यावर धर्तीवर आहे. पण मात्र अजून अद्याप त्या संदर्भात कुठल्याही प्रस्ताव किंवा त्या संदर्भात काम अजून सुरू झालेलं नाही आणि एकंदरीतच पाटण समाजाची शैक्षणिक सध्याची परिस्थिती बघता कुठेतरी ते अजूनपर्यंत ते मुख्य प्रवाहात शैक्षणिक मुख्य प्रवाहात आले दिसत नाही. या संदर्भात काही तुमचं मागणी असणार आहे? निश्चित आरटीची स्थापना झालेली आपल्याला ज्ञात असेल. मागील युतीच्या सरकारच्या काळातच त्या आरटीची स्थापना झाली. इतर स्मारकाच्या घोषणा झाल्या, काही कामं सुरू आहेत स्मारकाची. आरटीचं देखील आता मुंबई या ठिकाणी मुख्य कार्यालयाला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक विभागीय ठिकाणी सुद्धा त्याची कार्यालय होणार आहे. निश्चित तोही ठराव या ठिकाणी आपण घेणार आहोत की तात्काळ त्या आरटीचं कार्यालय सुरू करून ते काम कार्यान्वित करण्याच्या संदर्भात या ठिकाणी उद्या ठराव करण्यात येईल. ते देखील त्या ठिकाणी सर्व समाज बांधव आणि भगिनींची त्या ठिकाणी नोंद करून उद्या त्याच ठिकाणी ते आयुष्यमान भारतचं कार्डचं देखील वाटप त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याची संख्या जवळजवळ महाराष्ट्र सरकारच्या वतीने म्हणजे सुरुवातीला त्यांनी 5,000 कार्ड सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी सँक्शन केली की आम्ही 5,000 कार्ड त्या ठिकाणी वाटू. मात्र जसे जसे दिवस पुढे गेले तसा तसा तो आकडा पुढे जाऊन आजच्या घडीला त्यांनी 50,000 कार्डची त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. म्हणजे हा LIVचा रिपोर्ट आहे की त्या ठिकाणी संख्या किती येणार आहे. उद्या पुण्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून प्रचंड मोठ्या संख्येने आणि पुण्यामध्ये देखील असलेला समाज हा लाखोच्या संख्येने उद्या आपल्याला या ठिकाणी या अधिवेशनासाठी उपस्थित राहिलेले. सरकारमध्ये हा कार्यक्रम घेतला ते नियोजन कसं केलं, जागेची अडचण सुरुवातीला जे मुख्यमंत्र्यांची आम्हाला जी परवानगी मिळाली 1 तारखेच्या संदर्भात आम्ही SP कॉलेजला पत्र दिलं. जवळजवळ ते देतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलं आणि जवळजवळ आमची जी सुरुवातीच्या काळातली जी पत्रकं निघाली त्याच्यावरती स्थळ म्हणून SP कॉलेजचा उल्लेख होता आणि सर्व तयारी आम्ही त्या दृष्टिकोनातून करत असताना अगदी मांडवासहित सर्व जी काही यंत्रणा होती हे सर्व करत असताना अचानकपणे जवळजवळ 7-8 दिवसानंतर त्या ठिकाणच्या संचालक मंडळाने आम्हाला बोलून त्या ठिकाणी विनंती केली की मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या ठिकाणी मुलांचे पेपर सुद्धा उद्या सुद्धा बोर्डाचा पेपर आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केल्यावरून आम्ही ते ठिकाण ऐन वेळेला ते बदलावं लागलं आम्हाला आणि ते दशभुजा गणपती मैदान या ठिकाणी 12:30 वाजता मुख्य अधिवेशनाच्या ठिकाणी मातंग समाज काल आज उद्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात त्या ठिकाणी विविध वक्त्यांची त्या ठिकाणी भाषण होणार आहे, मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर एक चर्चा शिबिर आहे, परत साहित्य शिबिर त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुपारी 3 वाजता मुख्य गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 4 वाजता सारसबाग या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून मोठ्या भव्य मिरवणुकीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. सर्वात महत्वाचं उद्याच्या त्या मिरवणुकीतलं जे अट्रॅक्शन असणार आहे की देशामध्ये आजपर्यंत एवढ्या हलग्या म्हणजे जे रणवाद्य म्हटलं जातं आणि हे रणवाद्य पिढ्यानपिढ्या मातंग समाज वाजवत आलेला आहे. आजपर्यंत मातंग समाजाने इतरांसाठी, इथल्या पक्षांसाठी, इथल्या नेत्यांसाठी, इतर वेगवेगळ्या सगळ्या जमातीसाठी या ठिकाणी सातत्याने त्यांच्या सुखदुःखामध्ये मातंग समाजाने ते रणवाद्य ते हलगी वाजवलेले आहे. मात्र उद्या पहिल्यांदाच मातंग समाजाच्या अधिवेशनासाठी मातंग समाज राज्यातून नव्हे तर इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणावर उद्या हलगी घेऊन या पुण्यामध्ये येणार आहे आणि त्या हलगीचं वादन या ठिकाणी या मिरवणुकीची सुरुवातीला सारसबाग या ठिकाणी होणार आहे. भव्य अशी मिरवणूक ती असणार आहे. त्याच्यामध्ये 10 असे रथ बनवलेले आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळे त्यामध्ये ठेवून ते रथ त्या ठिकाणी असणार आहे. शिवाय त्यामध्ये मातंग समाज जो परंपरागत जे त्याचे व्यवसाय राहिलेले त्या व्यवसायाचं त्या ठिकाणी रथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रात्यक्षिक असणार आहे. मग मातंग समाज हा दोरखंड बनवायचा तर त्या ठिकाणी स्वतंत्र ते दोरखंडाचं प्रात्यक्षिकच एक त्या ठिकाणी रथ असणार आहे
त्याबरोबरच केरसुरी बनवण्याचे जे साधन आहे, म्हणजे केरसुरी बनवण्याचा जो व्यवसाय मातंग समाजाचा, तर केरसुरीचा सुद्धा प्रात्यक्षिकाचा एक रथ त्या ठिकाणी स्वतंत्र असणार आहे. अशा पद्धतीने ते पारंपरिक वेशभूषेसह त्या ठिकाणी आपले जे व्यवसाय आहेत त्याच्यासह पारंपरिक वाद्य घेऊन ही मिरवणूक उद्या दुपारी 4:30 वाजता सारसबाग या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि दिवसभर सकाळपासून आरोग्य शिबिर 9 वाजता सुरू होणार आहे. ते संध्याकाळपर्यंत हे आरोग्य शिबिर त्या ठिकाणी चालू राहणार. जयलक्ष्मी, सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व पत्रकार बांधव व सर्व मीडियावाले जे उपस्थित राहिलात, आपण सर्वांचे लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व पुणे शहराच्या वतीने आभार मानतो व पत्रकार परिषद समाप्त करण्याची